आचार्य या प्रकरणाची 31 वचने आपली यादी झालेली आहे. आजच्या सत्रामध्ये 32वे वचन आपण श्रवण चिंतन करणार आहोत. आजचं वचन आहे, एक दोन वेळ या ते आठवीजे, परी वंजू दिवसू जाओ ने दीजे. स्मरणाचा सारवळा आपला चालू आहे. आचार प्रकरणातल्या या त्याग वाक्यानंतर स्मरण सारवळ्यामध्ये मागील वचन आपण पाहिलं चांगदेव भटांसंदर्भात. स्वामी त्यांना म्हणतात की ऐसे होय ऐसे म्हणजे हो, म्हणजे दोही देवाच्या तथा परमेश्वराच्या नामाचं स्मरण चांगदेव भटांच्या माध्यमातून होत आहे. आणि जे स्वामींनी म्हटलेलं आहे की हे स्मरे तो दुर्लभ, अशी दुर्लभ व्यक्ती स्वामींना त्या ठिकाणी भेटलेली आहे. परमेश्वर जीवाते वाडोवाडी गिवसिती, म्हणजे त्या जीवाच्या शोधार्थ किंवा तो जीव ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत परमेश्वर पोहोचतात. या प्रस्तुत लीळेमध्ये सुद्धा या वचनाच्या मागील सत्राच्या असंच घडलेलं आहे की स्वामी त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर परमेश्वराने ते सगळं ती लीळा प्रत्यक्ष देखील पाहिली. जे सर्वज्ञ आहेत त्यामुळे लांबून तर कळतच आहे काय होतंय तिकडे, काय बोललं जात आहे, काय क्रिया केल्या जाते हे तर कळतच आहे. परंतु परमेश्वराला सुद्धा मोह आवरता आला नाही की तिथे प्रत्यक्ष स्वतः जाऊन अशा जीवाची भेट घ्यावी, अशा जीवाला पाहावं की जो आमच्या नामाचं स्मरण करतो आहे. आणि तिथे गेल्यानंतर परमेश्वर स्वामी अजून प्रसन्न झाले, तोषाते पावले आणि त्या तोषास्तव परमेश्वर हे उद्गार काढतात. हे वचन स्वामींच्या श्रीमुखातनं या ठिकाणी प्रवलेलं आहे की ऐसे होय ऐसे म्हणजे हो, ऐसे होय म्हणजे असंच झालं पाहिजे प्रत्येक जीवाच्या बाबतीमध्ये आणि असंच प्रत्येक जीवाने म्हटलं पाहिजे. मग काय म्हटलं पाहिजे किंवा काय झालं पाहिजे ते आजच्या वचनामध्ये आपण बघणार आहोत. काय झालं पाहिजे ना, एक दोन वेळ या ते आठवीजे, म्हणजे दिवसभरामध्ये 1 ते 2 वेळा. याचे विविध अर्थ आपण करू शकतो. 1-2 वेळा म्हणजे 1 आणि 2चं जर का तुम्ही बेरीज केली तर काय होतं, त्याचे 3 होतात. म्हणजे 3 वेळा देवाला तुम्ही आठवलं पाहिजे. आता ह्याची बेरीजच करावी लागेल, कारण की वजाबाकी अध्यात्मामध्ये वजाबाकी चांगल्या गोष्टींची वजाबाकी करायची नसते, वाईट गोष्टींची वजाबाकी करायची असते. पण इथे विहित वचन आहे आपल्याला, म्हणजे करायला सांगितलं आहे म्हणून त्याची बेरीजच करायची आपण की 1-2 वेळा या ते आठवीचे. आता इथे बेरीज करायची पण गरज नाही आहे, ही एक बोलती बरी भाषा आहे. आम्ही अर्थ लावताना 1-2 म्हणजे 3 वेळ या ते आठवीचे असं हे करतो, परंतु वास्तविक ही बोलती बरी भाषा आहे. 1-2 वेळा तुम्ही देवाला आठवलं पाहिजे, 1-2 वेळा तरी आठवलं पाहिजे, म्हणजे हा शेवटचा टप्पा आहे बरं का. 1-2 वेळा या ते आठवीची सुरुवात नाही आहे, ही शेवट आहे. म्हणजे याच्यापेक्षा कमी नाही, ज्याला आपण बोलतो ना मिनिमम आणि मॅक्झिमम, अधिकाधिक आणि कमीत कमी. तर हे अधिकाधिक देवाने सांगून ठेवलेलं आहे, लीळेमध्ये ते विषय येणारच आहे. आणि कमीत कमी, तर हे कमीत कमी तुम्ही 1-2 वेळा तरी आठवलं पाहिजे, हा शेवटचा टप्पा. याच्यापेक्षा कमी कालावधी जर का तुम्ही देवाला आठवत असाल तर तुम्ही देवाला आठवत नाही आहात, म्हणजे ते स्मरण या पदामध्ये ते बसत नाही आहे. जसं मार्क मिळाले 35% मिळाले, परंतु त्याला मार्क म्हणता येतात का? म्हणजे तुम्ही कुठल्या तरी एखाद्या A क्लास B क्लासमध्ये तरी येतो का माणूस? नाही. किंवा एखाद्याला 20च मार्क मिळाले, 20%, ते मार्क तर मिळालेत पण त्याला ते मार्क नसतातच एक प्रकारचे. तसं आहे की तुम्ही 2-3 वेळापेक्षा जर का कमी स्मरण तुम्ही करत असाल, कमी वेळ देत असाल तर तुम्ही देवाला आठवताय या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत नाही. परमेश्वराला आठवण्यामध्ये एवढा 3 कालावधी गेला पाहिजे. आता 3 कालावधीमध्ये विविध अर्थ तुम्ही लावू शकता. 1-2 वेळ या ते म्हणजे 3 वेळ म्हणजे 3
तास म्हणजे 1 प्रहर तुम्ही देवाला आठवलं पाहिजे. ते तुमचं सकाळी 3 ते 6 एक तर कंटिन्यू स्मरण बैठक झाली पाहिजे, 3 तास 1 प्रहर. किंवा मग वेगळ्या पद्धतीने थोडा अर्थ आपण केला तर सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास असं तरी आठवलं पाहिजे. म्हणजे 1-1 तास तिन्ही वेळात तुम्हाला देता आला पाहिजे. असं नाही आहे की सकाळी एकदा केलं की दिवसभर मग काहीच करायचं नाही, असं नाही. आपल्याला पूर्ण 24 तास कव्हर करायचे आहेत. परंतु हे काय झालं, 1 तास, 2 सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास, हा अजून एक वेगळा अर्थ आपण बघितला. एक तर सकाळी 3 तास किंवा मग 1-1 तास दिवसभरामध्ये असेल. आता एखादी व्यक्ती असेल 1-2 वेळा 3 वेळा देवाला आठवायचं, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या श्री चक्रधराचं नाव घ्यायचं एकदा, दुपारी एकदा घ्यायचं, संध्याकाळी एकदा जेवताना घ्यायचं किंवा झोपताना घ्यायचं, असा पण एखादा व्यक्ती सोयीस्कर अर्थ काढू शकतो बरं का. परंतु तसं नाही. किंवा तुम्ही म्हणाल सकाळी उठलं की ते विशेष इकडे येऊन एकदा हात जोडायचे, दुपारी हात जोडायचे, संध्याकाळी हात जोडायचे, म्हणजे हा सोयीस्कर अर्थ आपल्या दृष्टीने होऊ शकतो. परंतु परमेश्वराला असं अपेक्षित नाही, बैठक अपेक्षित आहे. बैठकीचं स्मरण खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथे तुमचं पूर्ण कार्य, तुम्ही बाकीचे जे अन्य कार्य आहेत जीव देवता प्रपंचापैकीचे ते सगळे बाजूला ठेवून त्याचा त्याग करून केवळ परमेश्वराच्या आठवणीच तुम्ही बसलेले आहात आणि बसून परमेश्वराला आठवत आहात, तर तो पूर्णच्या पूर्ण वेळ जो आहे तो तुमचा चांगला लेखी लागतो आहे ईश्वराच्या. बाकीच्या वेळेस आपण इतर कामं पण चालू आहेत आणि नाम सुद्धा सुरू आहे, इतर कामाला पण महत्त्व देतोय, नामालाही महत्त्व देतो, ते काही वाईट नाही आहे. कारण की 24 तास तर तुम्हाला कामं बाकीचे असणारच, पण त्यामध्ये असा एक वेळ असला पाहिजे की जिथे बाकीची कुठलीच कामं नको, फक्त नामस्मरण असलं पाहिजे. नामस्मरणाला मानवा पंथात दुसरा पर्याय नाही आहे बरं का. तुम्ही म्हणाल की मग महिन्याचे 1 लाख रुपये भरले तर मग नामस्मरण नाही केलं तर चालेल का, तर असं काही नाही आहे. ते बाकीच्या ठिकाणी आपण ते जर का काम नाही केलं किंवा समजा तिकीट नाही काढलं त्याबदली फाईन भरलं तरी चालतं, तसं इथे नाही आहे. इथे स्मरण हे स्मरण तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही नाही केलं तर ते तुम्हाला डबल करावं लागेल. या जन्मामध्ये तुमचं जर का 100% स्मरण झालं पाहिजे, तुम्ही 50% केलं आहे तर तुम्हाला ते पुढचं उर्वरित 50% करून घेण्यासाठी क्रियापूर्णत्वाचं देह घ्यावंच लागणार. इथे जर का 40% केलं तर 60% करण्यासाठी ते देह घ्यावंच लागेल. तुम्ही 10% इथे केलं तर 90% करण्यासाठी तुम्हाला ते स्मरण पूर्ण तुमचं एक जे काही पुन्हा संबंधासाठी जे स्मरण अपेक्षित आहे परमेश्वराला इतकं तेवढं तुम्हाला ते करायचंच आहे. तुम्ही म्हणाले की आम्ही सेवादास्य करू त्या बदल्यामध्ये, तर सेवादास्याने कर्मनाश होईल, पण पुनःसंबंधाची जी होण्याची जी योग्यता आहे ती सेवादास्याने होणार नाही. सेवादासाने कर्मनाश होईल, फक्त ती वेगळी एक योग्यता होईल तुमची. परंतु नामप्राप्ती ते करी म्हणून जे काही पुनःसंबंधाची जी योग्यता आहे त्याच्यासाठी तुम्हाला नामच घ्यावं लागेल. कारण की देवाने कुठे सेवा प्राप्ती ते करी, पंगत प्राप्ती ते करी असं कुठे सांगितलेलं नाही आहे. वाचन प्राप्ती ते करी, नाम प्राप्ती ते करी एवढंच वचन देवाने सांगितलेलं आहे. 3 शब्दांचं हे वचन आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन हे करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही फक्त नामस्मरणच करू, तर तुमचे कर्म तसेच राहतील. मग कर्म कशाने नाचतात, एक तर भोगेक प्रारब्ध भोगेक शोय भोगून नाचतात, किंवा मग सेवादास्याने कर्म, म्हणजे कर्म नाचायचे असतील तर तुम्हाला मग सेवादास्य हे पण कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणाल दिवसभर मला काही काम नको, मी फक्त देवाला आठवण्याचं काम करेल, तर तसं नाही आहे. म्हणजे सेवादास्य पण तुम्हाला करावंच लागणार आहे. सगळ्या गोष्टीचा बॅलन्स तुम्हाला तुमच्या या आचरण आयुष्यामध्ये ठेवायचा आहे, एकाच गोष्टीच्या मागे लागायचं नाही. आणि म्हणून इथे आपण वचन पाहतो की 1-2 वेळा ते आठवीचे, म्हणजे तुम्हाला जमेल नाही जमेल, परंतु सकाळी 3 तास, दुपारचे 3 तास आणि संध्याकाळचे 3 तास जेवढं स्मरण तुम्ही केलं तर त्यातले 5 ते 10 मिनिटं लेखी लागणार आहेत. लागले तर बरं का. लेखी लागणं हा प्रकार वेगळा आहे. जसं आपण जेवढं अन्न खातो तेवढ्याचं आतमध्ये रक्त बनतं का, नाही, खूप कमी अन्नाचं रक्त बनत असतं. त्या पद्धतीने
आपण जेवढं काही ऐकतो तेवढं सगळं लक्षात नाही राहत. 10 वाक्य ऐकली त्यातलं अर्धा वाक्य लक्षात राहतं. तशा पद्धतीने 3 तास स्मरण केलं म्हणजे आपलं स्मरण 3 तास झालं असं नाही. ज्याला ही गोष्ट माहिती आहे ना तो या स्मरणाचा गर्वच करणार नाही. त्याला असं वाटेल कमीच आहे. एकाला 40,000 रुपये पगार नोकरीचा, म्हणजे ही आत्ताची गोष्ट नाही आहे, ही 10-1 वर्ष आधीची गोष्ट आहे. तर 40,000 रुपये पगार म्हणजे भरपूर झालं तो त्या काळामध्ये. पण त्याची आई म्हणायची, माझा मुलगा म्हणतो की नोकरी म्हणजे माझे शिक्षण बघता माझा पगार काहीच नाही, मला याच्यापेक्षा जास्त पगार पाहिजे. म्हणजे महिलांचं बोलणं चालू होतं. मग ते सगळ्या महिला म्हणजे खूप पगार आहे तुमच्या मुलाला. तर म्हणे त्याला असं वाटतं की माझ्या शिक्षणाला बघून माझा पगार एकदम कमी आहे, मला 1 लाख रुपये तरी पगार पाहिजे. म्हणजे त्याला 40,000 रुपये पगार भेटतोय ना, त्याचा त्याला गर्व आहे का? गर्व नाही, उलट त्याला कमीपणा वाटतोय की एवढाच पगार मला. तसं ज्याला ही गोष्ट माहिती आहे, स्वतःची क्वालिटी माहिती आहे किंवा किती तुम्हाला देवाला द्यायचं आहे, देवाला माझ्याकडनं किती अपेक्षित आहे, ही गोष्ट एकदा आपल्याला कळली पाहिजे. देवाला माझ्याकडनं 100% अपेक्षित आहे आणि मी फक्त 10% देतोय, तर तुम्हाला कधीच गर्व येणार नाही. फक्त तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे. तुम्हाला हे लक्षात येईल की मी 90% देऊ शकत नाहीये देवाला, म्हणजे मी कुठेतरी कमी पडतो आहो. म्हणून 3 तास आपण स्मरण केलं किंवा दिवसभर स्मरण केलं तर ते लेखी लागतंय अशा आविर्भावात आपण असूच नाही. कारण जेवढा क्षण तुम्ही त्यावेळी स्मरणाच्या वेळेस हे लक्ष केंद्रित होईल पूर्ण देवाशी, तेवढा क्षण फक्त तुमचा लेखी लागतोय. आणि तो क्षण फक्त एकच क्षण असतो, थोड्या वेळासाठी, 1 ते 2 सेकंडसाठी. आता तुम्ही उदाहरण घ्या की एखादी व्यक्ती आहे ती स्मरणाला बसते, ज्यांना रडू येत नाही त्यांची गोष्ट आहे. ते जर का स्मरणाला बसले तर त्यांना जेव्हा ते एखादी लीळा हृदयस्पर्शी होते, त्या लीळेतलं एखादं वाक्य किंवा काय एकदम हृदयाला स्पर्शतं आणि डोळ्यात पाणी येतं आणि जे काय वातावरण बनतं ना ते फक्त 10 ते 15 सेकंडसाठीच असतं बरं का. तो एक एकदम जबरदस्त ते क्षण असतो. तो 1 ते 10 ते 15 सेकंड गेले ना की तुम्ही परत हळूहळू लगेच नॉर्मल व्हायला लागता. असं आहे. म्हणजे तेवढाच वेळ तुम्ही अनुभवण्यासाठी, जर का तेवढा वेळ तुम्ही जगला असाल, म्हणजे तुम्ही तो क्षण अनुभवलेला असेल 15 सेकंड, तर तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न कराल तसंच क्षण आले पाहिजेत 15 सेकंड सारखे. परंतु ते तसं येणार नाही तुम्हाला लगेच. तेवढं एकदम उच्च कोटीचं असं नाही की म्हणजे वाक्य वाचल्या तुमच्या डोळ्यात चटकन पाणी आलं पाहिजे. तुम्ही ही जी का लीळा, माझी नेहमीची एक लीळा आहे, स्वामी जेव्हा भटोबासांना नेवाशाला पाठवतात, त्यांना ताप आहे आणि पूर्ण त्या लीळेमध्ये जर का तुम्ही पूर्ण गेलात ना आतमध्ये, म्हणजे तुम्ही भटोबासांसोबतच आहात, स्वामी त्यांना बोलताय, तुम्ही सगळं ऐकताय, भटोबासांची परिस्थिती तुम्हाला कळते आणि असं असताना भर तापामध्ये भटोबास निघालेले आहेत, तुम्ही पण सोबत आहात त्यांच्या, असं सगळं तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. आणि त्यावेळेस त्यांना भूक लागते. मग ते म्हणतात, स्वामी म्हणत होते ते बरोबर होतं, जेवून आलो असं तर भूक लागली नसती, पण देवाचं मी ऐकलं नाही, शिदोरी पण आणली नाही. तेवढ्यात वामन मती वेळास तिकडे पोहोचले आणि त्यांनी भटोबासांना विचारलं, भटो जेवाल? ते म्हणाले, जेवायचं तर आहे पण सोबत काय नाहीये. त्यांनी सांगितलं की गोसावी यांनी देवाने तुम्हाला शिदोरी पाठवलेली आहे. आणि हे बोलल्यानंतर भटोबासांचं जे पुढचं वाक्य आहे ते वाचल्यानंतर लगेच डोळ्यात आपल्या पाणी येतं की ते म्हणतात, गोसाव्यांची माझी चिंता. म्हणजे देवाला माझी किती काळजी आहे की, म्हणजे एकीकडे स्वामींनी त्यांना भर तापात पाठवलं, ही काय स्वामींची काळजी आहे का? व्यवहारिक आपल्या दृष्टीने बघा, आपण म्हणून ही काय काळजी आहे का? देवाने भर तापात पाठवलं, मला दवाखाना विचारला नाही, गोळी विचारली नाही, काय नाही. परंतु भट्टोबास त्या उपरांतही म्हणतात की गोसाव्यांची माझी चिंता. म्हणजे कितीतरी खोलात विचार करतात की स्वामींचं एकंदरीत जे काय अवतरण कार्य आहे, परमेश्वराचं जे काय जीवासाठी जे कार्य आहे ते जसं तसं भट्टोबासांनी लक्षात घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी स्वामींचं कार्य हे आपल्यासाठी भलंच आहे, कुठेच वाईट नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून ते जे वाक्य बोलतात, गोसाव्यांची माझी चिंता, हे जेव्हा तुम्ही लीळा एकांतात वाचाल, एकदम पूर्णपणे कुठेच लक्ष नाही आहे, त्यावेळेस तुम्हाला हे वाक्य वाचताना डोळ्यात तुमच्या टचकन पाणी येईल
एवढ्याच वाक्यापुरते येईल. पुढचे वाक्य जेव्हा वाचाल तेव्हा ते पाणी आता येणार नाही, डोळे भरून येतील, परंतु पुढचे वाक्य वाचताना तुम्हाला तो माहोल तसा माहोल राहणार नाही जे हे वाक्य वाचताना आहे. म्हणजे तेवढा क्षण जो आहे तो लेखी लागत असतो. आणि म्हणून तुम्ही जेवढं दिवसभर स्मरण कराल तर तुमची एक काय बोलतात ना त्याला, तुमचं संख्या होईल की एवढा वेळ तुम्ही केलं, तेवढ्या गाठ्या तुम्ही केल्या. पण लेखी किती लागलंय ह्याचं गणित तुम्हाला आम्हाला कोणालाही देव सांगत नाही. म्हणजे हे गुप्त ठेवलेलं आहे. ते जर का कळलं असतं आपल्याला तर आपण किती लोकांना सांगितलं असतं की मी 3 तास स्मरण केलं, 2.5 तास लेखी लागलेत माझे आत्तापर्यंत, महिन्याभराचे एवढे लेखी लागले, उपदेश घेतल्यापासून एवढं स्मरण माझं लेखी लागलं आहे, असं सगळ्यांना सांगत सुटलो असतो आपण. पण आपल्याला हेच नाही कळत की आम्हाला किती लेखी लागतंय. म्हणून तुम्ही किती स्मरण करता याला काहीच महत्त्व नाही आहे, किती वेळ स्मरण करता याला काहीही महत्त्व नाही आहे. तुमचं किती लेखी लागलं याला खूप महत्त्व आहे. म्हणून लेखी लागण्याजोगतं स्मरण करा. फक्त एक मोजण्याच्या बाबतीमध्ये स्मरण असता कामा नाही. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये येणारच आहे नपाळतं, त्यावेळेस काही मोजून माजून काही स्मरण आहे त्यावेळी स्मरण करायचं असं पण काही नाही आहे. तुम्ही आजपासून स्मरण चालू करू शकता मरेपर्यंत. देवता स्मरणे जो जन्म क्षेपी, मरेपर्यंत आपल्याला करायचं आहे. मग तुम्ही किती वेळ करताय आणि किती ह्याच्यामध्ये संख्येमध्ये तुम्ही स्मरण करता याला काही महत्त्व नाही आहे. लेखी लागण्यासाठी तुम्ही किती करता याला खूप महत्त्व आहे. म्हणून सकाळी 3 तास, दुपारी 3 तास, संध्याकाळी 3 तास, 1, 2 म्हणजे 3 असं झालं. मी थोडा वेगळा अर्थ लावतो. 1, 2 वेळ म्हणजे 3 वेळ, म्हणजे एकूण काळ किती आहेत? 3 काळ आहेत. त्याला आपण काय म्हणतो? त्रिकाळ. त्रिकाळ म्हणजे सकाळचा एक वेळ आहे. सकाळचा वेळ खूप मोठा आहे, म्हणजे तो चालू होतो कुठून चालू होतो? रात्रीच्या 12 पासून ते AM चालू होतं की नाही, ते किती वाजेपर्यंत असतं? 11 वाजेपर्यंत AMच असतं. म्हणजे आपल्यासाठी समजा 3ला तर आपण उठतोच आहोत, 3 ते 11 AMच आहे, म्हणजे सकाळच आहे. तिथून पुढे काय चालू होतं? दुपार चालू होऊन जातं. मग ती दुपार कुठपर्यंत आहे? दुपार म्हणजे दुसरा काळ. सकाळ म्हणजे पहिला काळ, दुपार म्हणजे दुसरा काळ झाला, तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि 6च्या नंतर परत तिसरा काळ म्हणजे रात्र. 1, 2 म्हणजे 3 वेळ, म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. सकाळ किती मोठी आहे बघा, दुपार किती मोठी बघा, रात्र किती मोठी आहे बघा. म्हणजे तुम्हाला किती वेळ आठवायचं देवाला? 24 तास. सकाळचं पण स्मरण तुमचं 11 वाजेपर्यंत चालेल, दुपारचं स्मरण तुमचं 11 पासून जे चालू होईल ते संध्याकाळी 6 पर्यंत चालणार, आणि संध्याकाळी 6ला चालू झालेलं परत सकाळी 3 वाजेपर्यंत तुमचं चालणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे कुठेही एक त्रिकाळ म्हणजे 3 काळ झाले. हे आपण हा असा वेगळा अर्थ जर का घेतला तर मग आपण तासांच्या गडबडीत अडकणार नाही. 24 तास, 1 तास, 2 तास, 3 तास ह्याच्यामध्ये आपण अडकणार नाही. 24 तासामध्ये आपण येऊ मग आपण. आणि सकाळचं 3 ते 6चं जे स्मरण आहे तुम्हाला ते बैठकीचंच करायचं आहे. ते बसून व्यवस्थितपणे ते केलं गेलं पाहिजे. त्याचे 3 तास हे राखीव आहेत, वेगळे आहेत. आणि म्हणून तो जो वेळ आहे तो एक वेगळा आहे, सारस्वत काळ सांगितलेला आहे. तर या ठिकाणी चांगदेव भटांना स्वामी म्हणतात की 1-2 वेळा या ते आठवी जे, म्हणजे आमची आठवण करायची आहे. कुणाला आठवायचं? तुम्हाला दिवसभरामध्ये फक्त देवालाच आठवायचं आहे, बाकी काहीही आठवायचं नाही. आठवायचं असेल तर देवालाच आठवायचं आहे, विसरायचं असेल तर बाकीच्या गोष्टी विसरू शकता तुम्ही. आणि आठवायचं आहे तर देवालाच आठवायचं आहे. म्हणजे आपल्या हृदयातली जास्तीत जास्त जी स्पेस आहे, आपल्या जीवनातली जास्तीत जास्त जी जागा आहे ती देवाच्या नावे आपल्याला करायची आहे. जेवढी काही संपत्ती आपण मिळवणार आहोत, मिळवलेली आहे, आपलं आयुष्य नावाची एक संपत्ती आहे, ती संपूर्णच्या संपूर्ण ईश्वराच्या नावे करून द्यायची आपल्याला. म्हणजे तेवढी ती जागा, तेवढा तो कालावधी. परिवंद्यू दिवसू जाओ ने दिजे, परंतु वंद्य दिवस, वंद्य म्हणजे व्यर्थ किंवा मोकळा वेळ जो आहे, वंद्य म्हणजे एक त्याला आपण वांझ असं सुद्धा म्हणूया, म्हणजे काहीच नाही आहे, फलद्रुपताच नाही आहे काही, असा दिवस जाऊ देऊ नये. कधी कधी असं असतं, तिथे उदाहरण सांगितलेलं आहे
की चाच वांजास जाय, म्हणजे ते हे करतात ना पेरणी वगैरे, काय ते बी वगैरे हे करतात, त्यावेळेस वरून ते असं बी टाकत राहतात आणि ते बी बरोबर ते पडत राहतं खाली खाली खाली, असं ते जमिनीमध्ये विशिष्ट अंतरावर ते पडत राहतं. असं कधी कधी असं होतं की ते बी टाकता टाकता त्या तोटीमध्ये एखादं बी किंवा खडा अडकतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जेवढं काय अंतर ते चालून गेलं ना तेवढ्या अंतरपर्यंत बी खाली पडतच नाही, ते सगळं अडकतं त्या ह्याच्यामध्ये. मग त्या व्यक्तीच्या लक्षात येतं, जेव्हा भरतं ते, तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात येतं अरे हे पडलंच नाही इकडे, म्हणून तो काठी टाकतो. काठी टाकल्यानंतर सगळं बी एकाच ठिकाणी पडतं. मग ते सांगितलेलं आहे की जेवढ्या विभागात बी पडलेलं नाहीये तेवढ्या विभागात तर उगवतच नाही काही, म्हणजे ते व्यर्थ गेला तो वेळ. म्हणजे दिवसभर तुम्ही देवच आठवला नाही, म्हणजे तो वेळ व्यर्थच गेला तुमचा. पण ज्या ठिकाणी एकदम त्यांनी काडी टाकून ते बियाणं सगळं एकाच ठिकाणी पाडलेलं आहे, एकाच ठिकाणी सगळं बी पडलं, ते आता तिथे काय होतं, जास्त प्रमाणात उगवतं, तिथे सुद्धा फळ लागत नाही त्या याला. ज्याचं बियाणं असेल ते, समजा भात असेल वगैरे, काय गहू असतील वगैरे, तर ते सुद्धा निर्फळ जातं, म्हणजे त्याच्यामध्ये फलद्रुपता होत नाही. म्हणजे काय झालं, आपण जेवढा वेळ करत नाही तेवढा वेळ तर आपला वेळ वाया गेलाच. पण कधी कधी आपण एकाच दिवशी जास्त वेळ बसतो की आज ना बरं वाटतंय, आणि एकच दिवस असतो बरं का तो, की त्या दिवशी असं वाटतं की काय करू आणि काय नाही, देवाचं हे वाचू, लीळाचरित्र वाचू का वचनपाठ करू की स्मरण करू, आणि इतकं मन लागतं स्मरणामध्ये की त्या दिवशी नुसतं तोच विधी करत राहतो. मी असं म्हणत नाही की ते लेखी लागत नाही, असं नाही म्हणत, परंतु तो एकच दिवस असतो आपला, त्याच्यानंतर परत आपण दुसऱ्या दिवशी जैसे ते तैसे असं होतं. म्हणजे संवत्सरला असताना मामाजी आम्हाला सांगायचे, त्यांचं म्हणजे त्या विभागातले कोणीतरी यायचे आणि ते म्हणायचे, बाबा मी म्हणजे कधी कधीच मी स्मरणाला बसतो, पण एकदा बसलो की 3-3 तास उठत नाही, रोज नाही बसत तो, कधी काळीच बसतो, पण एकदा बसला की बसला. मामा म्हणाले, अरे तसं काही कामाचं नाही, रोज थोडं थोडं बसायचं स्मरणासाठी, लीळा वाचनासाठी, रोज थोडी थोडी बैठक करायची. तुम्ही म्हणाल की नाही एक महिना बैठकच नाही करायची स्मरणाची, आणि महिन्याचे शेवटी म्हणा किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणा एकदा 10 तास बसायचं स्मरणाला, तर त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जेवण पण, आपण दिवसभराचं जेवण काही एकदाच खाऊन बसत नाही, विशिष्ट टप्प्याने, सकाळचं चहा वेगळा, नाश्ता वेगळा, दुपारचं जेवण वेगळं, संध्याकाळचं चहा वेगळा, संध्याकाळचं रात्रीचं जेवण वेगळं, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या वेगवेगळ्या वेळेत त्या केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे अर्थात दिवसभर आपला खाण्यामध्ये आपण लावलेलं आहे, तसं आपलं जे स्मरण आहे ते दिवसभर असं भरीव असलं पाहिजे, आणि ते रोज असलं पाहिजे. भले तर तुम्ही दिवसाचं कमी तास द्या किंवा कमी वेळ द्या स्मरणात, पण जेवढं देताय तेवढं आवडीपूर्वक द्या. उगाचच घाई गडबड नको आहे. म्हणजे आता संध्याकाळी बसायचं आहे घाई गडबडीत, पटापट पटापट मनी ओढले 5 गाठ्या करायच्या, त्या 5 गाठ्या 5 मिनिटात केल्या आणि त्याचं समाधान मानून घेतलं की मी 5 गाठ्या केल्या. मी तर सर्वांना हे सांगतो की जसं सांगितलं, सकाळी 15 गाठ्या स्मरण झालं पाहिजे, हे सांगितलं जातं. असं लोक काय करतात माहिती आहे का, मग तासाच्या हिशोबाने स्मरण नाही करत, गाठीच्या हिशोबाने स्मरण करतात. मग ते 15 गाठ्या कधी होत आहेत की 15 गाठ्या करायच्यात ह्या हिशोबाने चालतात ते. तुम्ही जर का तासाच्या हिशोबाने केलं की 3 तास तुम्हाला स्मरण करायचं, 3 ते 6 किंवा 4 ते 6 किंवा 5 ते 6 किंवा 5:30 ते 6, एकदा तुम्हाला एवढं सांगितलं की तेवढे ते तास होईपर्यंत उठायचं नाही. मग गाठ्या किती पण हो, गाठ्या 15 झाल्या पाहिजेत असं काय नाही. मी तर हे पण सांगतो की तुमच्या 3 तासात 1 गाठी झाली तरी चालेल. बघा 3 तासात फक्त एकच गाठी, म्हणजे मनीच्या हिशोबाने 108 नामं घेतल्या जातील. वास्तविक 108चं पण आपल्या पंथात काय नाही बरं का. तुमची गाठी जी आहे ती 108 मण्यांचीच पाहिजे असं नाही आहे, कारण की गाठ्यांच्या ज्या कंपन्या त्या मानवा पंथाच्या नाही आहेत, या अन्य लोकांच्या कंपन्या आहेत त्या तिकडे उत्तर भारतामध्ये, प्रदेशामध्ये तिकडे, आणि त्या लोकांच्या त्या गाठ्या आहेत. आपल्या मानवा पंथासाठी स्पेशल गाठी बनवल्या जात नाही. लीळाचरित्रात कुठेही गाठी हा प्रकारच नाही आहे, स्मृतीस्थळात सुद्धा नाही आहे.
तर मग त्या गाठीचा आपला काही संबंध नाही आहे. फक्त गाठी तुम्हाला एक, काही लोक मशीन पण आता आणतात, ते म्हणजे एक नाम घेतलं की ते दाबायचं, म्हणजे एक आकडा पडतो, दुसरा आकडा पडतो, असं पण असतं. आता आमच्याकडे ज्या मनगट्या आहेत त्या आधीच्या काळामध्ये 27 मण्यांच्या वगैरे ते असायच्या. म्हणजे ते भिक्षार्थी जे आहेत त्यांचं 27 मणी ओढले की एक क्षण झाला किंवा एक असा वेळ झाला, म्हणजे त्यांचं थांबण्यासाठीचं एक गणित आहे. ते किती वेळ थांबायचं, त्यांच्याकडे घड्याळ नाही, काय नाही, म्हणून ते फक्त ते एक साधारणतः आहे. परंतु ते त्याच्यामध्ये पण तारतम्य सांगितलेलं आहे की एखाद्याने जर का भिक्षा म्हटलं आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला, मग तिकडे 27 मणीपर्यंत थांबायचं का? नाही, तिथून लगेच निघायचं. किंवा त्यांनी म्हटलं की आम्ही देत नाही, मग तिथे थांबून राहायचं का? नाही, तिथून. म्हणजे एक तारतम्य आहे फक्त. आता आमच्याकडे ज्या गाठी आहेत त्या काही 27 मण्यांच्या किंवा 108 मण्यांच्या अशा नाही आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी मणी आहेत. तर त्यामुळे मण्यांचं काहीही गणित नाही, मनाचं गणित आहे फक्त, की मन तुमचं परमेश्वराकडे काय झालं पाहिजे, गुणिले 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 झालं पाहिजे, भागिले भागिले नाही झालं पाहिजे. गुणिले म्हणजे वाढत 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 ते गेलं पाहिजे, पटीने वाढलं पाहिजे. तर या ठिकाणी स्वामींनी ते सांगितलं की वंद्य दिवस म्हणजे कधी कधी म्हणजे खूप दिवस काहीच करायचं नाही आणि एकाच दिवशी सगळं विधी करत बसायचं दिवसभर आणि समाधान मानायचं, याला काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून आजच्या या सत्रामध्ये आपण या वचनासंदर्भातली पूर्वार्थ 215 क्रमांकाची चांगदेव भटा स्मरण विधान कथन ही लीळा घेणार आहोत. वेरूळची लीळा आहे. परमेश्वर पुरुनी आल्या चांगदेव भट गावा गेले नाही ती. चांगदेव भट जे आहेत हे चांगदेव भटांना स्वामींच्या सन्निधानी राहण्याची म्हणजे खूपच आवड आहे, इच्छा आहे आणि त्याच्यामुळेच ते स्वामींसोबत रिद्धपूरला सुद्धा गेले आणि तिथून आल्यापासून ते काही गावाला गेले नव्हते, म्हणजे स्वतःच्या गावाला ते गेलेच नाहीत. मग महाजनी गोसाव्या ते विनविले. जे कोणी लोक यायचे तिकडे स्वामींना भेटायचे वगैरे त्यांच्या गावाकडचे, ते स्वामींना विनंती करायचे, जी जी सांगोसी बहुत दिस झाले याची माता खंती करीत असे जी. म्हणजे याला खूप दिवस झाले घरातनं हा निघालेला आहे आणि घरी गेलेला नाहीये, काय नाहीये. त्याच्यामुळे ह्याची आई जी आहे ना ती खूप खंती करत असे, म्हणजे तिचं खूपच काळजी लागून राहिली आहे तिला, की चिडचिड करते की पोरगा कुठे, तरुण पोरगा आहे, कुठे जाऊन बसलाय काय वगैरे, असं घरी थांबलं पाहिजे, घरी आलं पाहिजे. आणि मग अनेक वेळा 2-4 लोकांनी समजा हे सांगितलेलं असावं स्वामींना, आणि म्हणून स्वामी एकदा चांगदेव भटांना म्हणतात, बटिका जा भेटवनिया. स्वामी त्यांना म्हणतात, जा तुम्ही काय करा, तुमच्या घरी जा, तुमच्या घरच्यांना भेटा आणि भेटून या. भेटून या, जाऊन म्हणजे भेटायला जा नाही, भेटून या म्हणजे जा आणि या सुद्धा, दोन्ही गोष्टी आहेत. हो काजी. मग चांगदेव भट गावा निघाले आणि स्वामींनी पण म्हटल्यानंतर, अनेक लोकांनी म्हटल्यामुळे आणि स्वामींनी पण आता आज्ञा दिल्यामुळे ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी सगळी तयारी केली गावाला जाण्याची. गोसावी बोळवीत निघाले आणि आमचे स्वामी त्यांना काही अंतरपर्यंत सोडविण्यासाठी आलेले आहेत. आता वास्तविक कुणालाही सोडवायला जात नसतात बरं का, म्हणजे कोणी पण आलं की त्यांना सोडवायला, म्हणजे आलेली व्यक्ती कोण आहे त्यानुसार आपण त्यांना घ्यायला जाणं आणि त्यांना सोडवायला जाणं हे त्या व्यक्तीच्या महत्त्वावर अवलंबून आहे. आता चांगदेव भट म्हणजे एक लहान मुलगा आहे, वयाने काही जास्त नाही आहे, काही नाही आहे, परंतु यांना स्वतः परमेश्वर 2 पावलं सोडवण्यासाठी जातं. ज्यांना सगळ्यांनी घ्यायला यावं की सोडवायला जावं अशा परमेश्वराला, म्हणजे असे जे परमेश्वर अवतार आहेत, स्वामी आहेत, हे एखाद्या साधारण जीवासाठी आणि कमी वयाच्या एका मुलासाठी ते स्वतः 2 पावलं पुढे जातात त्यांना सोडविण्यासाठी. बोळवीत जाणे म्हणजे त्यांना सोडवायला जाणे. कारण की चांगदेव भट हे वयाने जरी लहान असतील तरी योग्यतेने हे खूप मोठे होते आणि अशा या जीवांची थोरी जी आहे ते परमेश्वराची जाणती, दुसरं तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. जसं
आता काही लोक म्हणतील बा हे आश्रमातले लहान लहान मुलं इतकी मस्ती करतात काय वगैरे वगैरे, काही देव नाही धर्म नाही. परंतु ती त्यांची आता लहानपणाची स्थिती आहे. लहान आहेत तर सगळे मुलं मस्ती करतात. असं कोण मुलगा आहे लहान की तो मस्ती करत नाही? आणि त्यातल्या त्यात जर का आपल्या परिवारातला मुलगा असेल तर त्याचं किती कौतुक असतं. त्याला तो लगेच चिडतो बरं, त्याला अजिबात चालत नाही. त्याचं मनात असेल तरच तो दंडोत करतो. हे कौतुकाने सांगायचे विषय नाही आहेत, तरी पण आपण कौतुकाने सांगतो. पण आश्रमातले मुलं असतील तर लगेच त्यांच्याविषयी नावं ठेवायची, या मुलांना काही वळण नाही काय नाही. ते लहान मुलं आहेत, वळण लागणं म्हणजे अजून मॅच्युरिटी येणं बाकी आहे, त्यांना भरपूर वेळ आहे त्याला. आज जे तुम्हाला मुलं मस्ती करताना वाटतात ते उद्या त्यातलाच एक मुलगा असणार आहे जो अधिकरण असू शकतो. त्यातलाच एक मुलगा एखादा मार्ग सांभाळणारा व्यक्ती असू शकतो. त्यातलाच एक मुलगा जो निमित्तविधीचा हे असू शकतो, निमित्तविधीमध्ये आपलं योगदान देणारा असू किंवा नित्यविधीमध्ये आपलं योगदान देणारा असू शकतो. तुम्ही आज त्या व्यक्तीविषयी काहीही सांगू शकत नाही. त्याच्या योग्यतेविषयी त्याच्या वयाच्या हिशोबाने तुम्ही आता काही नाही करू शकत. जसं भाईदेव व्यास स्वामींना भेटायच्या आधी कसे होते? वेडे होते. मग आता त्यांना पाहून आपण काय म्हणाले? वेडा आहे, ह्याला काय होणार आहे? परंतु ते वेडेच जे होते त्यांच्याकडे ते शहाणपण होतं. परमेश्वराकडे सन्मुख होण्याचं शहाणपण त्यांच्याकडे होतं. आपण उगाच शहाणे होऊन बसलेलो आहेत, परंतु आपलं काही वेडेपण जे आहे ते काही सुटत नाही आहे. आणि ते वेडे होते, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने शहाणपण सुचलं की स्वामींच्या सन्मुख व्हायचं आहे. स्वामींसाठी उष्टी बोरे नव्हे तर गोड बोरे द्यायची आहेत. आम्हाला माहिती आहे की त्यांनी उष्टी बोरे दिली, भाईदेवांनी उष्टी बोरे दिली. भाईदेवाने असंच आपण बोलतो. आपण कधी असं वाक्यप्रयोग करतो की भाईदेवांनी गोड बोरे दिली? असं वाक्य बोलतो का कधी आपण? नाही बोलत. असं वाक्य बोललं पाहिजे की त्यांनी स्वामींना गोड बोरे दिली. आपण खूप नकारात्मक वाक्य बोलतो, सकारात्मक वाक्य बोललं गेलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे ते शहाणपण आलं होतं की स्वामींना गोड बोरे देण्याचं. आज सुद्धा आपल्याकडे जर का काही उपहारासाठी बनवलं, साधूंसाठी काही बनवलं, बनवणाऱ्यांना जर का म्हटलं थोडंसं टेस्ट करून बघा, हे नाही नाही उपहार दाखवल्याशिवाय कसं हे करायचं. अजून सुद्धा आम्हाला ती लीळा कळलीच नाही. चांगदेव भटांची, भाईदेव व्यासांची लीळाच कळली नाही अजून आम्हाला. अहो ते बनवलेलं कसं आहे, योग्य आहे की नाही, मीठ आहे की नाही, जास्त तिखट झालंय का, ते बघा, ते टेस्ट करून बघा आधी आणि नंतर उपहारात ठेवा. असं योग्य जो पदार्थ असेल ना तोच तुम्ही उपहारात ठेवून मग विनंती करणार ना. म्हणजे देवाला देताना आळणी आणि आपण जेवायला बसलं की त्याच्यात मीठ वाढून घ्यायचं आधीच, असं चालेल? आमच्या बाईसा ज्या होत्या स्वामींसाठी बरवा बरवा पदार्थ वाढत होत्या. त्याच्यात आलेलं नाही आहे, पण मला असं वाटतं की एखादा पदार्थ जरी असेल, बाईसा कदाचित बघतही असतील भाजी तिखट आहे की अळणी आहे का काय आहे, तरच स्वामींना वाढणार ना ते. एखादं भाजी आली ती आळणी असेल तर बाईसा वाढतील आणि वरून परत मीठ देतील का? त्याच्यापेक्षा आधी बाईसा ते स्वतः बघत पण असतील, लीळाचरित्रात आलेलं नाही. परंतु ज्या व्यक्तीला सेवेचं ज्ञान आहे ती व्यक्ती आधी सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी, सगळ्या बाबी, सगळे पदार्थ तपासून बघणार आधी. एवढंच काय तुम्हाला म्हणजे खूपच टोकाचं मी सांगेन, एखाद्या व्यक्तीचं जर का दफन विधी करायचा असेल, खड्डा जर का खणला तर जो जाणकार व्यक्ती तो खाली उतरून तो बघतो खड्डा बरोबर आहे का, व्यवस्थित आहे का, मोठा आहे का, खोल आहे का, हे सगळं बघितलं जातं. त्याच्यानंतर तशाच पद्धतीने पदार्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हे बघता आलं पाहिजे. आणि म्हणून हे जे काही मंडळी आहेत स्वामींच्या समोर, भाईदेव व्यास असतील, चांगदेव भट असतील, की नंतरच्या काळात वैराग्यदेव काही वेळासाठी समजा स्वामींच्या सन्निधानी होते, परंतु जे काही होते ते लहान लहान बालक होते. किंवा त्या लाडू बनवणाऱ्या कोण होत्या, त्या एल्लाईचा एल्लो भाऊबीज त्यांनी केली स्वामींच्या ठिकाणी. तर असे जे काही लहान लहान सगळी मंडळी आहेत ती फक्त वयाने लहान आहेत, उंचीने लहान आहेत, आमच्या धानाईचा आहेत, या स्वामींसाठी नटणाऱ्या होत्या, स्वामींसाठी सजणाऱ्या होत्या. त्यांचं वस्त्र परिधान करणे सुद्धा देवासाठीच होतं आणि नंतर जे त्यांनी वस्त्र धारण केले ते सुद्धा देवाचंच केलेलं आहे. म्हणजे त्यांचा सगळा जो शृंगार होता तो देवासाठीच होता. शृंगार म्हणजे ते पावडर लावणे, दागिने घालणे हा शृंगार नव्हे,
त्यांच्या त्या वयाच्या हिशोबाने त्यांनी जे बोललेलं आहे ते नंतर त्यांनी वेगळ्या पद्धतीने आम्हाला दाखवलं की जीवाचा खरा शृंगार काय असतो, तर अनुसरण हा खरा शृंगार आहे. वचन पालन असेल, विधी पालन असेल किंवा परमेश्वराच्या आज्ञेचं जे जे काही आचरण असेल ते करणं हा एक प्रकारचा शृंगार आहे. त्या ह्या सर्व छोट्या मंडळींनी आपल्याला दाखवलं. हे वयाने जरी छोटे होते तर हे अधिकाराने आणि योग्यतेने एवढे जबरदस्त आहेत आणि ह्यांची थोरी फक्त परमेश्वर जाणू शकतात. तुम्ही आम्ही फक्त वयाने लहान आहे म्हणून आम्ही त्यांना झिडकारून देतो वगैरे वगैरे, परंतु असं करता कामा नये. इथे सांगितलेलं आहे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये महानवा पंथाच्या तत्वात सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्ही लहान मुलांची योग्यता किंवा कुणाचीही तुम्ही योग्यता जाणू शकत नाही. कोण जीव केसना पात्र हे तुम्हाला आज माहिती नाहीये. आणि म्हणून चांगदेव भटांकडे जर का बघितलं तर स्वतः स्वामी त्यांना सोडवण्यासाठी 2 पावलं आलेले आहेत. आणि बहुतांशी असं असतं की जो सगळेजण गेटपर्यंत सोडवायला येतात, पण एखादी व्यक्ती जर का तुम्हाला अजून 2 पावलं थोडं पुढे येत असेल तर त्याला काय करायचं असतं, काहीतरी निरोप पण त्याला द्यायचा असतो. त्याला ते कानात सांगायचं आहे, म्हणजे त्याला स्पेशली ते सांगायचं आहे की जेणेकरून त्या व्यक्तीच्या लक्षात राहतं. हे सगळ्यात शेवटी सांगितलं जातं, पहिले सांगितलं जात नाही. सगळ्यात शेवटी ज्याला ताजा कलम बोलतात ना, पत्राच्या शेवटी ते लिहिलं जातं ते. म्हणजे हे विशेष करून तुम्ही लक्षात ठेवा. स्वामींना अशा काही हे सगळं करायचं आहे की एवढ्या वेळेस स्वामी सांगू शकले असते, परंतु निघाल्यानंतरच 2 पावलं स्वतः स्वामी आणि तेच आहेत, बाकी कोणी नाही. आणि तिथे स्वामींना काही विशेष गोष्ट त्यांना सांगायची आहे. स्वामी म्हणतात की बटिका येथून तुम्ही श्रीप्रभूच्या ठाया गेले ती. स्वामींनी काय केलेले की चांगदेव भटांच्या खांद्यावर श्रीकर घातला, म्हणजे हात टाकलेला आहे. एक मित्र कसा असतो मित्रासोबत, तशा पद्धतीने. आणि मग स्वामी त्यांना विचारतात की श्रीप्रभूंच्या ठिकाणी तुम्ही गेलात, या सवे श्रीप्रभूची ठाऊनी या सवे सांगा ती आले ती. म्हणजे आमच्यासोबत तुम्ही रेद्धपूरला आला श्रीप्रभूंच्या सन्निधानी, आणि आमच्यासोबतच परत तुम्ही इकडे आलात, परत आलात. आता गावा जात असा आणि आता तुम्ही इथून गावाला चाललेले आहात. म्हणजे तुम्ही आमच्यासोबत इतक्या वेळ होतात, इतका कालावधी होतो. मग रिद्धपूरचा प्रवास आपण केला, आम्ही सोबतच होतो. परत आमच्यासोबत तुम्ही इथे आलात आणि इथे आता इतके दिवस तुम्ही राहिलात. म्हणजे एवढा कालावधी तुम्हाला कोणाचं सन्निधान आहे, परमेश्वराचं सन्निधान आहे. म्हणजे तुम्ही दैवराटीमध्ये आहात आणि आता तुम्ही कुठे चालात, कर्मराटीमध्ये चाललेले आहात. तरी तुम्ही ते आठवाल, म्हणजे तुम्ही आमची आठवण कराल का. आता ही काळजी आहे परमेश्वराला, म्हणजे देवाला भीती वाटायला लागलेली आहे. म्हणजे एखादा हुशार मुलगा असतो, तो जर का जास्त खेळण्याकडे किंवा अभ्यासाकडे त्याचं दुर्लक्ष झालं आणि खेळण्याकडे जास्त लक्ष झालं की त्याच्या शिक्षकांना भीती वाटायला लागते की अरे आता हा त्याचं लक्ष नसतं अभ्यासात, त्याला कमी मार्क मिळतात की काय, किंवा नापास होतो की काय. म्हणजे हा अनुभव असतो त्यांचा. तसं आमच्या स्वामींना पण भीती वाटते आहे. आहेत परमेश्वर, सगळ्यांचं भय घालवणारे, ज्यांच्यामुळे आपल्याला भय नाही आहे, असे परमेश्वर आता घाबरतायत असं मला वाटतं. का? कारण की परमेश्वराचा पण आनंद सृष्टीचा अनुभव आहे. जेव्हापासून सृष्टीची रचना केली तेव्हापासूनचा देवाचा पण अनुभव आहे की जोपर्यंत सत्संगामध्ये, निरूपणामध्ये आपण आहोत, मार्गात आपण आहोत, पोथीत आपण आहोत, तोपर्यंत आपण देवाशी म्हणजे जोडलेलो असतो. असं होतं की अनेक वेळा पोथी ऐकता ऐकता असं वाटतं की आता लवकरच अनुसरण घेतलं पाहिजे बरं का, असं वाटायला लागतं. परंतु तो तेवढाच वेळ असतो. एकदा तुम्ही त्या सत्संग हॉलच्या बाहेर पडलात की परत तुम्ही तुमचे होऊन जाता, प्रपंचाचे होता तुम्ही. आम्ही जेव्हा संवत्सरला असताना अभ्यास घ्यायचो मामाजींकडनं आम्ही, तेव्हा मग मामाजींचा जो रूम होता त्याच्यामध्ये अभ्यास सांगितला जायचा. म्हणजे त्या बॅचचे लोक, सूत्रपाठाचे 4-5 मुलं असतील, 10-1 मुलं असतील, त्यांनी आतमध्ये जायचं, त्यांनी सूत्रपाठाचं मनन द्यायचं, नवीन घोक घ्यायचं आणि बाहेर यायचं. वचन संबंधवाले आतमध्ये जायचे, मग टीकेवाले आतमध्ये जायचे. म्हणजे असं तो टप्पे असायचे. मग एखाद्या वेळेस कुठला विषय निघाल्यानंतर तो विषय ऐकताना असं व्हायचं आम्हाला की बस आता
जे देवानी सांगितलं तेच करायचं, असं एक माहोल तयार होऊन जायचं डोक्यामध्ये, विचारांमध्ये. आणि परत एकदा ते पोथी संपली, रूमच्या बाहेर आलो की अरे उदक नाही आलं अजून, म्हणजे लगेच तिकडे आम्ही. त्यावेळेस ते वय पण तसं नव्हतं की म्हणजे विचार तुमचा खूप वेळ चांगला राहील असा. ती एक मॅच्युरिटी तेव्हा नव्हती एक म्हणा. परंतु त्याचा उपयोग होत गेला नंतरच्या काळामध्ये. तर कमीत कमी तुम्हाला काही वेळ का होईना ते वाटतंय ना, ते पण खूप चांगलं आहे. काही लोकांना तेवढ्या वेळ सुद्धा वाटत नाही. म्हणजे तो पिणारा माणूस असतो ना, तो बोलतो आजपासून मी दारू सोडली. ऐकणाऱ्यांसाठी खूप सुखद असतं ते, की बाबा हे वाक्य बोलणं पण खूप महत्त्वाचं आहे. तसं आजपासनं मला आहे की आपण अनुसरण घ्यायचं, असं जरी तुम्ही म्हटलात ना तरी खूप झालं. म्हणजे हे वाक्य निघणं पण खूप कठीण आहे. आणि मग ते देवाचा अनुभव आहे की एकदा माणूस प्रपंचात गेला की तो प्रापंचिक होतो. म्हणजे तो प्रापंचिक माणूसच नाही बरं का. एखादी दीक्षा घेतलेली व्यक्ती आहे, ज्यांनी काय केलेलं आहे, ज्यांनी प्रपंच केला आणि त्याच्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली, ते मार्गात राहतात. पण कधी काही जर का ते प्रपंचात आले कशाच्यातरी निमित्ताने, कारण की एक तर प्रकृतीचं काहीतरी हे असतो, समस्या असते, मग त्यांना यावं लागतं प्रपंचामध्ये. आता मुलाकडे मुलीकडे यावं लागतं. आणि कसं आहे की मी असं सांगतो की आलं तर हरकत नाही, कारण की दुसऱ्यांच्या घरी कोणी ठेवणार नाही, काय नाही वगैरे. म्हणून तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे. परंतु आल्यानंतर तुम्ही मुलीच्या घरी आलेले नाहीत किंवा तुम्ही मुलाच्या घरी आलेले नाहीत, तुम्ही एका उपदेशाच्या घरी आलेले आहात. अशा हिशोबाने तुम्ही जर का आलेला असाल आणि तिकडे त्या व्यक्तींना फक्त उपदेशी म्हणूनच तुम्ही बघत असाल, तुम्ही माझा मुलगा किंवा माझी मुलगी म्हणून तुम्ही बघत असाल आणि त्यांच्या प्रपंचात लक्ष घालत असाल, तर मग ते कठीण आहे. किंवा मग असंच कधीतरी आलो आपण आणि मग ते प्रापंचिक झालो, तिथेून त्यांची कामं प्रपंचाची आपण करायची दीक्षा घेऊन, ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून म्हणजे हा असा अनुभव आहे की उपदेशी लोक पण सुद्धा 8-10 दिवस कुठेतरी आश्रमात थांबतात, पोथीच्या ठिकाणी थांबतात आणि मग एकदा प्रपंचात आली की कसे होतात, पूर्णपणे देवाला विसरूनच जातात. असं नाही होत की आता बघा विदेशात राहिलेला माणूस आहे, तो तिथे विदेशामध्ये काहीतरी कमवतोच नाही, इथेही कमवतोय आणि तिथेही कमवतोय. इथे रुपयात कमवतो, तिथे डॉलरमध्ये कमवतोय. मग आता इथे तो कमवतो तेव्हा इथल्या पद्धतीनेच राहतो, त्याच्यात काही बदल होत नाही. परंतु जेव्हा विदेशात जातो, 1-2-3 वर्षे तिकडे राहतो आणि जेव्हा परत तो भारतात येतो ना, त्याची जगण्याची एक हे असते ना, ती बदललेली असते. लक्षात घ्या तुम्ही, त्याचं ते बदललेलं असतं जीवन त्याचं. तसं आपण जेव्हा 8 दिवस का होईना मार्गात जातो आणि तिकडून येतो, तेव्हा आपल्यामध्ये काहीतरी तर बदल झाला पाहिजे की नाही. काहीच बदल होत नाही, तर तो बदल आपण स्वतः केला पाहिजे. तर देवाला ही भीती आहे की आज चांगदेवट एवढं सन्निधानात जरी राहिले तरी परमेश्वर सन्निधान आणि प्रपंच सन्निधान याच्यामध्ये खूप फरक आहे. पण प्रपंच असा आमिष दाखवणारा आहे आणि परमेश्वर सन्निधान हे सुद्धा हे कसं आमिष दाखवणारं नाही आहे. हे तुम्हाला स्वतःला त्याचं महत्त्व जाणून तुम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. तसं प्रपंचाचं महत्त्व नाहीच आहे, परंतु आपण उगाचच ते आपल्याला वाटतं ते, आणि सगळ्या गोष्टीचं आपल्याला आकर्षण वाटतं तिकडे, आणि म्हणून आपण तिकडे सहजपणे ओढल्या जातो. तिकडे ओढणारे पण खूप असतात. स्वामींनी सांगितलं माया बहिणी आशंसिती, आमचा दांडिये डोळी काही जाईल. सगळ्या जीवांना ते बरंच वाटतं, माझी मी पालखीत जाईन की मी घोड्यावर जाईन, माझा शृंगार केलेला असेल, सगळ्यांनाच बरं वाटणार आहे. पण जर का कोणी म्हटलं की असं करा तुम्ही, स्वामी म्हणाले की तुम्ही कुठे जा, दांडिया डोळी काही असेल असं यांना वाटेल. परमेश्वर असं आशंसित कटमकटीयमान गौरी, हे कोणाला अपेक्षित आहे सांगा बरं. म्हणजे हे जर का कोणाला सांगितलं ते म्हणतील नाही नाही एवढं सगळं कुठे जायचं त्या डोंगरामध्ये आता वगैरे, ऊन किती आहे, पाऊस किती आहे, थंडी किती आहे. म्हणजे आपल्याला अशा याच्यामध्ये जाणं हे आपल्याला कठीण वाटणार आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला आकर्षित वाटणार. एकीकडे स्वामी सांगतात की वृक्षांना खा, ते वृक्षांना तोंडातच फिरत राहणार. आपल्या खाऊन बघा तुम्ही वृक्षांना, कधी नुसती भाकर खा, 2-3 घास खाल, नंतरचे घास तोंडातच फिरत राहतील. तेच जर का इथलं असेल
इथलं खाऊन संपवून पोट भरतं तरी मन काही भरत नाही. असं वाटतं की अजून थोडी भूक असती तर अजून खाल्लं असतं, किंवा बरं नाही वाटत, आता 2 वाट्या बासुंदी खाल्ली, आता बरं नाही वाटत तिसरी, म्हणून आपण थांबवतो. परंतु मन अजून काही भरलेलं नाही आहे. म्हणजे तिकडे आकर्षण आहे आणि इकडे तुम्हाला काय करावं लागेल, स्वतःला आकर्षित व्हावं लागेल. त्या गोष्टी स्वतःकडे तुम्हाला हे करावं लागेल, स्वीकाराव्या लागणार आहेत तुम्हाला इथे. आणि म्हणून इथे आणि तिथे हा फरक आहे, दैवराट आणि कर्मराटीत. आणि म्हणून स्वामींना हे माहिती आहे की एकदा कर्मराटीत व्यक्ती गेला, प्रपंचात व्यक्ती गेला की तो प्रापंचिकच होतो, तो ईश्वराचा राहत नाही. खूप कमी लोक असे आहेत ज्यांना वासनिक म्हणावं, किंवा त्यांनाच वासनिक म्हटल्या जातं बरं का. उपदेश लोकांना वासनिक म्हणत नाहीत. सरसकट सगळ्या उपदेशांना वासनिक म्हणता येणार नाही. वासनिकाची व्याख्या दैवराटीमध्ये केलेली आहे. अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक, ज्याच्याकडनं चुकीची क्रिया घडली, चुकीचं कार्य केलं गेलं, ईश्वर वचना व्यतिरिक्त जर का तो वागला तर त्याच्यामुळे अनिष्ट होतं. आणि ते अनिष्ट लक्षात आल्यानंतर ज्यांना दुःख होतं त्यांना वासनिक असं म्हणतात. त्याच्या पायाखाली जर का मुंगी मेली तर ज्यांना दुःख होतं त्यांना वासनिक असं म्हणतात. किंवा अनुसरणाची वासना ज्यांच्यामध्ये आहे, इच्छा आहे अनुसरावं, मला कधीतरी अनुसरण घ्यायचं आहे. आज तुमचं अनुसरण घ्यावं अशी परिस्थिती आज नाही आहे. आज प्रपंच आहेत, लहान मुलं आहेत वगैरे. परंतु तुम्ही स्वप्न तर बघितलं पाहिजे की नाही. आपण एखादा बंगला बघतो, आपण एखाद्या चाळीमध्ये राहत असतो, पण बंगला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही आपला पण असाच बंगला, आम्हाला सुद्धा अशा स्टाईल्स लावायच्या आहेत, आम्हाला सुद्धा असाच टी व्ही घ्यायचा आहे, आम्हाला सुद्धा अनुसरण घ्यायचं आहे. याच पांतीला हे पण वाक्य आलं पाहिजे ना, एखाद्याचं अनुसरण बघून. म्हणजे तो भाग येत नाही आहे. कारण की का नाही येत, कारण की आपण प्रापंचिक होऊन जातो पूर्णपणे. म्हणून आपल्याला वासनिक होता आलं पाहिजे. भिक्षुक, अनुसरले, संन्यासी तुम्ही नंतर होणार आहात. सगळ्यात आधी तुमचं हे आहे की तुम्ही वासनिक झाले पाहिजेत. आणि म्हणून आधी वासनिक झालो ना आपण की मग प्रापंचिक कार्य जे आहे ते तुम्ही इत्थंभूत कराल सगळं, परंतु कर्तव्य बुद्धीने कराल. तुम्ही ते तुमची जबाबदारी आणि तुमचं कर्तव्य आणि म्हणजे हे तुमच्याशिवाय होणारच नाही असा भाग म्हणून तुम्ही ते करणार नाही. एक करायचं आहे म्हणून करायचं आहे. मोलकरीण कशी कार्य, एखादा सेवक असतो, एखादा दास असतो, तो आपल्याकडे काम करतो, तो कुठल्या भावनेने करतो, सेवक भावाने करतो. त्याला करायचं बस, एवढं काम आटपायचं आहे त्याला. तसं तुम्हाला पण हे प्रपंच तो आता जो केल्या गेलेला तो आटपायचा आहे. पण अनुसरण मला घ्यायचं आहे, हे कुठेतरी तुमचं डेस्टिनेशन म्हणजे शेवट तुमचा ह्याच पाहिजे. की शेवट कसा झाला पाहिजे, जेवणाचा शेवट कसा झाला पाहिजे, आईस्क्रीम बरोबर, किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट कसा झाला पाहिजे, नाही त्यावेळेस असं झालं पाहिजे. तसं आपल्या जीवनाचा शेवट काय असेल, तर आपल्या जीवनाचा शेवट अनुसरण हे असणार आहे. त्याची सुरुवात मात्र तुम्हाला आत्तापासून केली तुम्ही तर जे असे ते देहांती प्रकट आहे. जे आयुष्यभर स्वप्न बघितलं ते कुठेतरी शेवटी परमेश्वर पूर्ण करणार आहेत. तुम्हाला पूर्ण करायचं नाही. तुम्हाला फक्त काय करायची, ती वासना ठेवायची आहे आणि त्या पद्धतीने थोडे थोडे प्रयत्न तुमचे चालू असले पाहिजे, देवाला विनंती असली पाहिजे. तुमचं अनुसरण परमेश्वर घडवणार, फक्त तुमची विनंती प्रामाणिकपणे असली पाहिजे. आणि म्हणून स्वामींना असं वाटतं की वासनिक व्यक्ती जो आहे तो प्रपंचामध्ये असताना, जबाबदाऱ्या पेलत असताना सुद्धा तो कोण असतो, अनुसरणाच्या विचारांमध्ये तो असतो. आणि म्हणून हा जो व्यक्ती आहे तो फक्त देवाला आठवत राहतो, वासनिक व्यक्ती. परंतु त्या व्यतिरिक्त जो व्यक्ती आहे तो फक्त उपदेशी आहे, त्याला वासनिक म्हणता येणार नाही, कारण की तो देवाला आठवत नाही. तो फक्त आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य याच्यामध्येच असतो. देवाला आठवणारा व्यक्ती दुर्मिळ आहे. आणि म्हणून चांगदेव भट तसे भेटलेले आहेत, परंतु न जाणो हे प्रपंचात गेल्यानंतर काय होईल, यांचं पण तेच होईल बाकीच्या जीवांचं जे झालं. आणि म्हणून स्वामी त्यांना विचारतात, तुम्हाला आमची आठवण येईल का. तर अनेक जीवांचं आम्ही बघितलं, त्यांना आमची आठवणच येत नाही प्रपंचात गेले की. तुम्हाला येईल का आमची आठवण. तेव्हा चांगदेव भटी म्हटले, तरी काही जी, हे काय विचारणं झालं. म्हणजे हे वाक्य एवढूसच आहे, तरी काही जी, म्हणजे हे वाक्य एवढूसच आहे, पण त्याच्यामध्ये हेच आहे की तरी काही जी म्हणजे हे काही विचारणं झालं, तुमची आठवण येईल का, आम्ही तुम्हाला विसरणारच नाही आहे.
या वाक्यामध्ये कितीतरी वाक्य आहेत ही, आम्ही तुम्हाला विसरणारच नाहीये, आठवण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे एवढूशा वाक्यामध्ये एवढी ती व्यापकता त्या ठिकाणी आलेली आहे. तर ठेवली पाहिजे, परमेश्वराला आपण विसरता कामा नये. आणि ते म्हणतात तरी काहीजी सर्वज्ञ म्हणितले बटिका या ते आठवी जे हो. आणि स्वामी म्हणतात बटिका या ते आठवी जे हो, आम्हाला विसरायचं नाही आणि आमची आठवण काढत राहायची असं स्वामी सांगतात. आणि ते सुद्धा सकारात्मक आहे. देवाला बरं वाटलं. म्हणजे आता जर का म्हटलं मार्गात तुम्ही सकाळी 3 ते 6 स्मरणाला उठत होते, मग घरी निघाल्यानंतर बाबांनी विचारलं अधिकाऱ्यांनी, आता घरी जाऊन पण असं स्मरण कराल ना? आपण काय म्हणतो, हो नक्कीच असं बोलतो का? बघू आता घरी गेल्यानंतर काय होतं, हे वाक्य आपण बोलतो. चांगदेव भट असं नाही म्हणाले की बघू आता जसं वेळ मिळेल तशी आठवण काढत राहू तुमची. स्वामींना ते म्हणतात तरी काही आम्ही काढणारच आठवण. मग स्वामी म्हणतात नक्कीच आमची आठवण काढतच राहा, आम्हाला विसरू नका. आणि त्यांच्या सकारात्मकतेला स्वामी काय करतात, विधी विहितात. स्वामी विधी विहितात स्वतःला. म्हणजे परमेश्वराला कसं आठवावं स्वामी सांगतात 10-20 वेळ तरी आठवी जे हो. किती वेळ आठवायचं? 10-20 वेळा आम्हाला आठवायचं. म्हणजे पूर्ण किती वेळ आहे, म्हणजे देवाला सांगायचं काय आता? 10-20 वेळ नाही तरी 7-5 वेळ आठवी जे. जर का 10-20 वेळा तुम्हाला खूप वाटतं तर कमीत कमी 7-5 वेळा तरी आम्हाला आठवत. म्हणजे देवाला असं वाटतं की एवढ्या लहान मुलाला एकदम 10-20 वेळा सांगितल्यानंतर त्याला आठवण राहील नाही राहील, असं 7-5 वेळा तरी आठव. एवढा वेळ नसेल मिळत तर. आणि 7-5 वेळ नसेल वेळ मिळत तर 7-5 वेळ नाही तरी 2-4 वेळ तरी आठवी जे हो. 2-4 वेळा तरी आम्हाला तुम्ही आठवा. 2-4 वेळ नाही तरी 1-2 वेळ तरी आठवी जे हो. आणि 2-4 वेळा जर का आठवल्याला वेळ मिळत नसेल तर 1-2 वेळा का होईना आमची दिवसभरातनं आठवण काढत जा. हे चांगदेव भटांसाठी आहे बरं का. म्हणजे आठवण काढणं फक्त देवाची. म्हणजे आता चांगदेव भट जेव्हा देवाची आठवण काढतील तेव्हा फक्त देवा श्री चक्रधरा एवढंच नाव घेतील का? श्री चक्रधरा असं म्हटल्यानंतर त्यांना कितीतरी लीळा आठवणार. तुम्ही बघा एखादा लहान मुलगा तुम्ही कुठून आला असेल, तो शाळेतनं जेव्हा येतो, रोज जातो रोज येतो, तो शाळेतनं आल्या आल्या त्याचीच बडबड चालू असतं बरं का. आज ना शाळेत असं झालं, त्यांनी मला मारलं, ह्यांनी माझा डबा खाल्ला, असं झालं तसं झालं आमचं झालं, आज आम्ही पावसात भिजलो. तर एवढा एकटाच बडबडत असतो. त्याला कितीतरी सांगूसं वाटतात दिवसभरामध्ये काय घडलं. तसं परमेश्वर हे नाव किंवा चक्रधर स्वामी हे नाव जेव्हा घेतल्या जाईल किंवा आठवल्या जाईल तेव्हा नाव नुसतं नाही आठवणार. खूप लोक म्हणतात की लीळा स्मरण करताना नाम कसं आठवायचं. त्याच्यासाठी मला उदाहरण आत्ताच भेटलं इथे की जसं आपण एखादी घटना बघितलेली आहे, त्या घटनेमध्ये आपण होतो आणि नुसतं नाव जरी निघालं, खडकुली असं नाव निघालं तरी लगेच गाडी आठवणार, नदी आठवणार, प्रवास आठवणार, कोण कोण भेटलेले होते, वासनिक लोक मंडळी असतील, साधू मंडळी असतील, ते सगळं ते आता आठवतं आपल्याला. आणि नाव सुद्धा चालू, मग आम्ही इथून इथे गेलो, म्हणजे गावांची नावं चालू आहेत आणि त्यानुसार तुमच्या दृश्य तुमचं बदलतंय, घटना तुम्हाला आठवत आहेत बरोबर डोळ्यासमोर सगळं काय आहे. तसंच चांगदेव भटांनी जे पाहिलेलं आहे, फक्त देवाचं नाव नुसतं त्यांनी आठवायचं. नाव आठवलं की लगेच लीळा. मग आम्ही चाललो होतो, मग त्या ठिकाणी मध्ये प्रवासामध्ये स्वामी एका ठिकाणी आसनस्थ झाले, बाईसांनी चरणशाळन केले, स्वामींना उदक ओळगविले, स्वामींच्या भालप्रदेशी उदकाचे स्वेदाचे बिंदू बिंदू होते. म्हणजे सगळं त्यांना स्वामींचं नाव आलं की सगळ्याच गोष्टी आठवणार. की मी एक दिवशी खेळत होतो, मग खेळता खेळता मग ते असं मी 2 देवळ्या बनवल्या, मग स्वामी माझ्या मागे येऊन थांबले आणि त्यांची सावली माझ्या अंगावर पडली, मी मागे वळून बघितलं तर स्वामी. म्हणजे सगळं त्यांना काय होणार आहे, नुसतं देवाचं नाव घेतलं की सगळं समोर येणार. आम्हाला ह्या लीळा अशाच आठवायच्या. नाम घेतल्यानंतर नामाची काहीही क्वांटिटी नाही आहे बरं का. इतकेच नामं घेतल्या गेली पाहिजेत. विनागाठी स्मरणामध्येच फक्त एकदा देवाचं नाव घेतलं, वेरूळच्या लीळा चालू आहेत आणि तिथे तुम्ही नाम घेतलं श्री चक्रधरा, चांगदेव भट आठवले, गावाला निघालेले आहेत, आमचे स्वामी त्यांच्यासोबत आहेत, असं सगळं ते दृश्य चालू आहे. आणि 5-10 सेकंदानंतर परत तुम्ही म्हणता श्री चक्रधरा राया गोसावी यांचे, परत ते नाव आलं. म्हणजे नाव काय टप्प्याटप्प्याने एकदम येत नाही, एकदम सहजपणे नाव येत आहे.
2-3 सुगंध असतील तर हळूच हा सुगंध तुम्ही घ्यायचा नाही फक्त बरं का. सुगंध घेतल्याने कधीच येत नाही. तो एकदम नैसर्गिकरित्या जेव्हा येतो, 2-3 सुगंध एकत्र असतात, कधी हा सुगंध येतो, कधी तो सुगंध येतो, कधी तो सुगंध येतो, म्हणजे एकदम नैसर्गिकपणे ते येतं. तसं नाम सुद्धा असं शांतपणे आलं पाहिजे. तुम्ही घेतलं नाही पाहिजे ते नाव आपोआप तुमच्या त्या हृदयपटलावर ते नाव आलं पाहिजे, आठवलं पाहिजे. आणि तिथेच लीळासुद्धा तुमची चालू आहे, एका याच्यामध्ये नामसुद्धा चालू आहे, लीळासुद्धा चालू आहे. इतकं संत आणि शांतपणे चालू आहे. हे तुम्हाला स्वतःला हा विधी करावा लागला नाही पाहिजे. करावा लागतोय म्हणजे तो अजून आपल्यामध्ये नाही आहे. जसं एक कोणीतरी चुकीच आपल्याला जर का काहीतरी अपमानास्पद वाक्य बोललं, तुम्हाला रडावं लागतं की रडू येतं? रडू येतं, रडावं लागत नाही. बरोबर आहे. तसंच आहे की तुम्हाला त्या लीळा आल्या पाहिजेत, अशा म्हणजे भरून आहे सगळं काय, आल्या पाहिजेत आपोआप. आठवण्याची गरज नाही आणि नाम घेण्याची गरज नाही. नाम आपोआपच मुखामध्ये ते चालूच पाहिजे ते असं. तर स्वामी सांगतात की 1-2 वेळ तरी या ते आठवी जे हो, म्हणजे तुम्हाला नाहीच वेळ भेटला परंतु 1-2 वेळ का होईना आम्हाला आठवा स्मीवर वंदे दिवस जाऊ ने दीजिए, म्हणजे रिकामा वेळ तुमचा जाऊ देऊ नका. स्वामी म्हणतात पशु असे, आता इथे पशुचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. दृष्टांत स्वामींनी एवढे साधे आणि सोपे सांगितलेले आहेत नेहमीच्याच ह्याच्यामधले. तर त्या पशुकडनं आपण काय घेतल्या गेलं पाहिजे. एखाद्याला तुम्ही जर का पशु म्हटलं, तू पशु आहेस म्हणजे जनावर आहेस वगैरे काय, त्याला किती राग येईल. पण स्वामींनी त्या पशुकडनंच काहीतरी गुण घेण्यासारखा आहे तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. स्वामी सांगतात की ते आडी दरडी चरे, म्हणजे ते कुठेही डोंगर असेल वगैरे जंगल असेल कुठेही ते चरत राहतात. तुम्ही बस प्रवास करत असाल तर कधी कधी बघायला मिळतं आपलं की डोंगर आहे असं, आणि त्या डोंगरावर ते गाय वगैरे ते गेलेले असतात आणि ते बरोबर टप्प्याटप्प्याने खाली उतरतात आणि ते जिथे गवत असेल तिथे पोहोचतात. आणि ते आडी दरडी चरे म्हणजे जिथे तुम्हाला गवत मिळेल तिथे जाऊन ते खातात ते लोक. पोट भरे आणि त्यांचं पोट भरतं म्हणजे पोटभर खातात ते. मग एकी ठाई बैसोनी रोवंती, आणि एका ठिकाणी बसून त्याचं ते रवंत करतात. पशुचं कसं आहे, आधी खाऊन घ्यायचं आणि मग एका ठिकाणी बसून जे खाल्लेलं आहे ते परत तोंडामध्ये आणून त्याचं रवंत करायचं, चावायचं पुन्हा 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 पुन्हा. तेने तयाची या सप्त धातू निवती, तुष्टी होय पुष्टी होय बळ होय. सप्त धातू जे निवती म्हणजे सप्त धातूंना ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्याचा पुरवठा त्याच्यातनं त्या रवंत करण्यामुळे त्यांना तो प्राप्त होतो. तुष्टी होय पुष्टी होय. तुष्टी पुष्टी म्हणजे मनाची संतुष्टता होते आणि पुष्टता म्हणजे देहाची पुष्टी होते, आणि तेणेकरून काय होतं, बळ होय म्हणजे ताकद येते. हा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितला पशुचा. तसं आडी दरडी चरे म्हणजे जिथे मिळेल तिथे आपण काय केलं पाहिजे, ज्ञान जिथे भेटतंय तिथून ते घेतलं गेलं पाहिजे. ज्ञान घेण्याची सकारात्मकता असली पाहिजे. कोणी म्हणेल पुस्तकं वाचून ज्ञान घेऊ नये, कोणी म्हणेल रेकॉर्डिंग ऐकून ज्ञान घेऊ नये, कोणी म्हणेल की स्वतःच्याच गुरूंकडनं घ्यावं. म्हणजे कधी कधी असं पण असतं, एक जण ते सत्संगाला येत नाही, ते का सत्संग नाही, मी फक्त माझ्या उपदेश गुरूंकडनंच ज्ञान घेणार. आता ज्ञान गुरु तर आमच्या स्वामींनी म्हटलं भाजी गुरु मानावं हे वचनच कळलं नाही. मानवा पंथातल्या अनेक लोकांचे उपदेश गुरु वेगळे आहेत, दीक्षा गुरु वेगळे आहेत आणि ज्ञान गुरु वेगळे आहेत. मोठ्या मोठ्या अधिकरणांचे पण दीक्षा गुरु वेगळे आहेत आणि ज्ञान गुरु वेगळे आहेत. बहुतांशी असं आहे ते तुमचे ज्ञान गुरु वेगळे सुद्धा असू शकतात. मूळ मुद्दा काय की जिथून ज्ञान येईल तिथून घ्या. आडी दरडी चरे, जिथे गवत असेल तिथे जाऊन ते घ्या, ग्रहण करा. आता ग्रहण करून ते तसंच ठेवू नका. म्हणजे पोट भरा म्हणजे तुमच्या जेवढ्या शंका असतील तेवढ्या जिज्ञासा असतील तिकडे मांडा आणि ते तुमचं मन समाधान होईपर्यंत तिकडे चर्चा करा, चर्चेमध्ये सहभाग घ्या. कुणाची चर्चा चालू असेल ती ऐका ज्ञानाच्या बाबतीमध्ये. आणि मग एके ठाई बैसोनी रोवंती, एका ठिकाणी बसून ते रवंत करतात. म्हणजे जे खाल्लेलं आहे ते मुखामध्ये आणून पशु रवंत करतात. आपल्याला काय करायचं, जे ऐकून आपण अंतःकरणात ठेवलेलं आहे ते परत काय करायचं, आपल्याला
चिंतनाच्या माध्यमातून, ज्याला विजन असं म्हणतात, विजनस्थळी तुम्हाला एकट्यालाच बसून ते ऐकलेलं ज्ञान तुम्हाला काय करायचं आहे, रवंत करायचं आहे. म्हणजे त्याचं मंथन तुम्ही एकट्यानेच करायचं आहे. त्याच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. बघा, आता ही लीळा मी वाचतोय. आता तुम्ही जेव्हा काही दिवसांनी म्हणा की ही लीळा तुम्ही परत वाचायला घ्याल ना, त्यात तुम्हाला काहीतरी वेगळ्या शंका याच्यातनं उद्भवतील. तुम्ही एकटेच बसून वाचतायत, तुमचं चिंतन तुम्हाला काहीतरी वेगळ्या शंका देईल याच्यातनं, आणि त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल. आणि मग ते जे विजन आहे, एकांतात बसून विजन केलं पाहिजे, ते रवंत केलं पाहिजे. काय काय घेतलं, हे वचनाचा अर्थ काय सांगितला, त्या लीळेचा अर्थ, शब्दाचा अर्थ काय सांगितला, याच्यातनं कुठला निर्णय सांगितला, ते सगळं आपण रवंत केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तर ब्रह्मविद्या ज्ञान पक्क होतं, नाहीतर पक्क होत नाही. तेणे तयाची सप्तधातू निमती. सप्तधातू म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जे काही आचरणासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं त्या ठिकाणी पूर्तता होत असते. म्हणजे आपल्याला सांगितलं 7 पदार्थांची अप्राप्ती सांगितलेली आहे. स्थान, प्रसाद, वास्तविक, भिक्षुक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम. जर का तुम्ही सतत जिज्ञासेमध्ये असाल, ईश्वराज्ञेमध्ये असाल, तर परमेश्वर तुम्हाला या 7ही पदार्थांची काय करेल, पूर्तता करून देईल. स्थान वंदन सुद्धा तुमचं होत राहील, प्रसाद वंदन सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल, भिक्षुक योग्य ते भिक्षुकांची तुमची भेटी होणार, वासनिक सुद्धा तुम्हाला योग्य ते वासनिकांचीच भेटी परमेश्वर घडवून देतील. शास्त्र, ईश्वर आणि प्रेम म्हणजे शास्त्र पण तुम्हाला योग्य यथार्थ मिळेल, आणि ईश्वर प्रेम साधन सुद्धा परमेश्वराचं मिळेल, आणि नंतर परमेश्वर सुद्धा तुम्हाला प्राप्त होणारच आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी पूर्तता तुमची होईल. तुष्टी होय. तुष्टी होय म्हणजे मानसिक जे काही समाधान आपल्याला लाभणार आहे ते लाभेल ईश्वरोक्त केल्याचं. पुष्टी होय म्हणजे या ठिकाणी आपलं जे काही शारीर अदक्षता वगैरे जे काय असेल तो भाग तर सोडा, परंतु इथे योग्यता आणि दक्षता जर का आपण विषय म्हणजे मुद्दा घेतला की तुष्टी होय, पुष्टी होय म्हणजे योग्यता होय आणि दक्षता होय. कशामुळे होते योग्यता आणि दक्षता? आचारे योग्यता आणि विचारे दृढता. जी दृढता असेल तुमची ती दृढता होईल. किंवा दक्षता म्हणा की आचरण करताना दक्षता प्राप्त होत असते, की तुम्ही काहीच आचरण नाही केलं तर तुम्हाला दक्षता काय समजणारच नाही. तुम्ही जेव्हा चालायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की कुठे ठेस लागू शकते, कुठे पडू शकतो, मागच्या वेळी इथे पाय घसरलेला आहे. एकदा चालल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणजे तिकडे दृढता जी आहे, आचरण केल्यामुळे दृढता पण येतेच आणि त्याच्यामुळे दक्षता पण येते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला अशा जोडलेल्या आहेत. बळ होय. बळ होय म्हणजे त्या ठिकाणी जे जडत्व प्राप्त होतं विधी आचरण्याचं, आणि स्वामी आहेत म्हणजे काही अडचण नाही. जर भटोबासानं ते बळ होतं, करते करवी ते परमेश्वर आहेत, आपण फक्त आज्ञेमध्ये राहायचं. स्वामी म्हणतात बटिका. आता या ठिकाणी स्वामीने पशुचा दृष्टांत सांगितला, पशुच्या दृष्टांताचा सिद्धांत आपण घेतला. पुढे स्वामी परत भिंगरुटीचा दृष्टांत सांगतात. स्वामी म्हणतात की भिंगरुटी असे ते किटकी येते पाहे. भिंगरुटी आहे ती काय करते, किटकी येते पाहे म्हणजे एका आळीला ती बघते, तिच्या जवळ ती जाते, तिला ती आपल्या पायांमध्ये हातांमध्ये पकडते, काटा रोवते म्हणजे त्याला दंश करते आणि घेऊन येते आपल्या त्या घरामध्ये घेऊन येते. ते घर कसलं आहे तिचं, मातीचं घर आहे. कधी कधी बघा घराच्या कोपऱ्यामध्ये कसं मातीचं असं घर तयार असतं, तर ते घर आहे. ती त्याला त्या कीटकाला त्या आळीला त्या घरामध्ये ठेवते मातीच्या, आणि दार लिंपोनी जाय आणि दरवाजा बंद करून ती उडून जाते. आता असंही सांगितलं जातं की त्याच्यामध्ये त्या भिंगरुटीची अंडी असतात आणि काही दिवसांनी ती अंडी फुटतात आणि फुटल्यानंतर त्याच्यातनं पिल्लू बाहेर येतात आणि त्या मेलेल्या जी काय आळी असते तिला खाऊन ते उडून जातात दरवाजात उडून, असंही सांगितलं जातं. परंतु दृष्टांत आमच्या स्वामींनी असं सांगितलेलं आहे की ती जी काटा रोवून तिला निघून गेलेली आहे वेदना देऊन, त्याच्यामुळे आणि दरवाजा बंद केलेला आहे. आता ती आळी जी आहे त्या आळीला भीती वाटते. स्वामींनी दृष्टांत सांगितलं त्यानुसार की येऊनी मागोते माते खाईल म्हणून भेने ती येते चिंती. ती आळी तिचं चिंतन करते, कोणाचं, त्या भिंगरुटीचं.
भिंगरुटी ही उडणारी आहे आणि आळी काही उडणारी नाहीये. ती तिच्या डोक्यात आहे की ही भिंगरुटी येईल आणि परत मला काय करेल, ती खाईल. आणि म्हणून भेने ती येते चिंती, भीतीने तिचं चिंतन करते. चिंतन आहे पण कसं आहे, भीतीने चिंतन आहे. चिंतित चिंतिता तियेसी ही पाख निगती. आणि चिंतन करता करता ते आळीला सुद्धा काय होतं, पंख फुटतात. तेही तिये सारखीची होय. आणि ती पण तिच्यासारखी होते. म्हणजे कशी होते, उडणारी, तिला पण उडायला यायला लागतं आता तैसे. आणि मग ती काय करते, ती ते घर फोडून मग ती निघून जात असेल, तिला ते बळ येत असेल. म्हणजे ती चिंतन तिचं करते भीतीमुळे. आता इथे दृष्टांताचा सिद्धांत स्वामी सांगतात, तैसे परमेश्वराच्या वियोगात ईश्वरा ते चिंतित चिंतिता, ईश्वरासारिका होय तैसे. स्वामींनी काय केलं, आपलं वियोग दुःख आपल्याला दिलेलं आहे आणि स्वामी निघून गेले. आता आपण सुद्धा देवाचं काय करतो, चिंतन करत आहोत. भिंगरुटीच्या त्या दृष्टांतात आळीने सुद्धा भिंगरुटीचं चिंतन केलं आणि आपण सुद्धा देवाचं चिंतन करतो आहोत. परंतु या दोघांमध्ये फरक काय आहे, त्या दृष्टांतामध्ये भिंगरुटीने आळीला दुःख दिलेलं आहे. या सत्य ह्याच्यामध्ये सिद्धांतामध्ये देवाने आपल्याला दुःख दिलेलं नाहीये, पण आपल्याला दुःख झालेलं आहे परमेश्वराच्या आवडीमुळे. आता त्या ठिकाणी भेने चिंतित चिंतित, भीतीने चिंतन चालू आहे. आणि आपल्या सिद्धांतामध्ये जर का बघितलं तर येथीचा साधक हा भीतीने देवाचं चिंतन करत नाही, तो भक्तीने देवाचं चिंतन करत असतो. तुम्ही जर का तुमच्या प्रापंचिक कार्य वीर्य ह्याच्यामुळे जर का त्या भीतीमुळे आता काय होईल कसं होईल म्हणून तुम्ही देवाला विडे ठेवत असाल, नवस जापते खिटे करत असाल, तर तुमची टोटल भक्ती कशी आहे, भीतीदायक भक्ती आहे. भीतीमुळे तुम्ही देवाचं चिंतन करताय. भीतीने जर का तुम्ही करत असाल तर मग त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे तेच मिळणार आहे. परंतु इथे भक्तीने जर का तुम्ही परमेश्वराचं चिंतन करत असाल आणि भीतीने चिंतन करता, तर भीती ही कशा संदर्भात आहे, प्रापंचिक गोष्टींसंदर्भात आहे. आणि त्याच्यामुळे चिंतन कोणाचं आहे, देवाचं चालू आहे. परंतु मूळ लक्ष कुठे आहे, प्रपंचाकडे. म्हणून मिळणार काय, प्रपंच मिळेल. परंतु इथे जेव्हा भक्तीने जेव्हा तुम्ही देवाचं चिंतन करता, तेव्हा भक्ती म्हणजे आवडी, साधना कुणाची आहे, देवाचीच. प्राप्त कुणाला करायचं, देवालाच. आणि चिंतन पण कुणाचं चालू आहे, देवाचंच. म्हणजे हे बरोबर आहे. म्हणून भीतीने देवाचं चिंतन करू नका, भक्तिमय आपलं चिंतन असलं पाहिजे. दोन दृष्टांत सांगितले स्वामींनी, पशुचा आणि एक वज्रकिटिकीचा. त्याच्यामध्ये आळी सांगितली स्वामींनी. तसं सिद्धांत याचा स्वतः स्वामींनी सांगितला की तुम्ही परमेश्वरात चिंतित चिंतिता, हा जीव कसा होतो, परमेश्वरासारखा होतो. म्हणजे परमेश्वर नाही होत, परमेश्वरासारखा होतो. म्हणजे परमेश्वर जसे निर्दोष आहेत तसे जीव सुद्धा निर्दोष होतो, योग्य होतो. असं आजच्या या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणाचं 32 क्रमांकाचं वचन आणि तत्संदर्भातली पूर्वार्ध 215 क्रमांकाची चांगदेव भटा स्मरण विधान कथन ही लेळ या ठिकाणी श्रवण आणि चिंतन आपण केलेली आहे. दंडवत हो.